खूप खूप धन्यवाद. आता आमच्यात नवीन आलेली एक खूप धीट मुलगी आहे पूजा. तर ती एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगेल आणि त्या गोष्टीचं वैशिष्ट्य असं आहे की ती स्वतः रचते त्या गोष्टी आणि ती सांगते. मी पूजाला विनंती करते. थांबा एक मिनिट हे लावूया आपण. हा मग हे लावलं की त्यांचा हे रेकॉर्ड होईल. हा बोल. एक होतं मंगर आणि एक होता ये माकड. एका जांभळाच्या झाडावर एक माकड राहायचं आणि मगर पाण्यात राहायचे. एका दिवशी मगराला भूक लागली म्हणून तो मगर मासे पकडायला लागले, पण त्याला एक पण मासे पकडता नव्हते. पण मगर एका झाडावर बसला होता. तिथे येऊन मगर म्हणाला, ए माकडा, तू मला काहीतरी देऊ शकतो? हो हो, जांभळा तू खाऊ शकतो. मग त्याला एक फांदी तोडून देतो. त्याचे जांभळं खातो आणि तिथं म्हणतो, माझ्या बायकोला पण दे ना. म्हणून तो बायकोला पण देतो. आणि तसंच एका दिवशी परत आला, ते घेऊन गेला आणि त्याची बायको म्हणाली, मला आता त्याचे काळिंज पाहिजे माकडाचं. अरे पण तो आताच माझे मित्र बनलाय, मी त्याचे काळिंज कसं आणू? मला पाहिजे म्हणजे पाहिजे, असं म्हणते मगर निघालं. तेवढ्यातच ये माकडाला तो मुद्दामच सांगला, माकडा, तुला माझ्या घरी जेवायला बोलवलं आणि अर्ध्या नदीत घेऊन येऊन त्याला म्हणाले, नाही, तुला तर जेवायला नाही, आम्हाला जेवण बनवायचं आहे तुझं. अरे असं कसं? माकड म्हणाला, अरे माझं कालीन तर मी झाडावरच काढून ठेवलेलं आहे. म्हणून तो परत घेऊन आला आणि पटकन माकड झाडावर चढून बसलं आणि मगराला म्हणायला लागला, मी काही काढीन झाडावर काढून ठेवली तर मी जगू शकतो? मूर्ख माकड. मगराज म्हणतो.